मी नांदेड हमाल मापाडे हातगाडा संघटनेचा सहसचिव. आपणास सांगण्यात येईल की 2 दिवस 25 व 26 रोजी राज्यातील सर्व शासकीय धान्य गोदामातील कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा जो भाग होता त्या भागाचा हे धरून माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी आमचे महामंडळ अर्थात पुणे येथील महामंडळाची बैठक काल दिनांक 26/5/2026 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे, जे आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेबांनी आश्वासन दिले आहे की राज्यातील सर्व कामगारांना जे थेट वाहतुकीबद्दल जो निर्णय घेण्यात आला होता, थेट वाहतूक जरी झाली असेल तर त्या थेट वाहतुकीमध्ये शासकीय धान्य गोदामातीलच कामगार काम करतील आणि जे काय माथाडी मंडळाकडून जे थकीत मजुरी आहे ती मजुरी देण्याचे आदेश देण्यात येतील आणि शासकीय धान्य गोदामातील जे कामगारांचे प्रश्न होते ते प्रश्न आपण जे मांडले होते कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही असे महामंडळाला आश्वासन देण्यात आले आहेत. तसेच महामंडळाने आम्हाला सर्व जिल्ह्यांना तसेच नांदेड जिल्ह्याला सुद्धा सांगण्यात आले आहे की पूर्ण आश्वासन आपले माननीय छगनजी भुजबळ साहेबांनी मान्य केले आहेत. या 1-2 दिवसामध्ये त्या दिनांक 24/5/2026च्या GR मध्ये जे GR काढला होता त्या GR मध्ये बदल करून आपल्याकडे पाठवण्यात येतील आणि राज्यातील पूर्ण काम सुरळीतपणे चालू करा असे महामंडळाचे आदेश आले. त्या निमित्ताने दिनांक 27/5/2026चे काम बंद आंदोलन आम्ही या निमित्ताने स्थगित करून सुरळीत काम चालू करणार आहोत. माझं नाव रावसाहेब हरी कांबळे, राहणार सवास्तवनगर, नांदेड हमाल मापाडे हातगाडा संघटनेचे अध्यक्ष. आम्हाला जे काय वरून पत्र आले महामंडळाचे, आम्ही नांदेड हमाल मापाडे हातगाडा संघटना हे महामंडळाशी आम्ही संलग्न आहोत. आम्हाला ज्या महामंडळाने जे निर्णय घेतला ते आम्हाला ह्या स्थायिकच्या ठिकाणी आम्हाला निर्णय घ्यावा लागतो. त्याच्यासाठी महामंडळाने आम्हाला पत्र पाठवलं. त्या माध्यमातून आता प्रत्येकाला आम्ही कळवलेलं आहे की बा आपलं काम स्थगित हे होतं, आंदोलन बेमुदत आंदोलन बंद होतं. त्यासाठी आता याच्यापुढून आपल्याला काम चालू करायचं आहे आणि ते महामंडळाने आपल्याला असे आदेश दिल्यामुळे आपल्याला काम चालू ठेवावं लागेल. असं आपण प्रत्येक गोडाऊनवाल्याला 24 गोडाऊन आहे, 24 गोडाऊनवाल्याला देखील आपण कल्पना दिलेली आहे. किंवा आता पोलीस स्टेशनमधून SP ऑफिसमधून फोन आलेले आहेत की बा तुमच्या आंदोलनाचं काय आहे निरोप आम्हाला पाठवा. आम्ही त्यांना जे वरून जे पत्र आम्हाला महामंडळाकडून आलेलं आहे त्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे आणि दुसरं आणखी पत्र आम्ही त्यांना थकीत झालेलं पत्र आम्ही त्यांना आता आजच्या तारखेमध्ये पुरवठा करणार आहोत. आजच्या तारखेमध्ये जे काम बंद आंदोलन होतं ते पूर्णपणे काम स्थगित झालेलं आहे. त्याच्यासाठी पूर्णपणे काम चालू करण्यात येत आहे.